अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 9 सप्टेंबर. आजच्यासाठी सद्गुरू यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. भाग 2. भक्ती मार्गामध्ये 3 प्रकाराने भक्ती करणारे तिघे एकमेकांना नावे ठेवतात. एक म्हणतो माझी कर्म मार्गातील भक्ती श्रेष्ठ आहे, दुसरा म्हणतो माझा ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे, तिसरा म्हणतो माझा भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे. हे तिघे एके दिवशी पावसात सापडतात आणि एका मंदिरात घुसतात. प्रचंड पाऊस पडत असतो, विजांचा कडकडाट होत असतो. मंदिराला सभामंडप नसतो, फक्त चौथऱ्यावरती श्रीकृष्णाची मूर्ती असते. आता धरण्यासाठी आधार कुठेच नसतो, म्हणून तिघांनी श्रीकृष्णाच्या पायाला पकडले. त्या क्षणी साक्षात श्रीकृष्ण तिथे उभे राहिले. आजपर्यंत भक्ती करून न मिळालेले फळ आज मिळाले हे पाहून तिघांना आश्चर्य वाटले. तिघांनी प्रश्न केला, भगवंता, मी माझे कर्म नीट व्यवस्थितपणे करत होतो, ज्ञान मार्गातला भक्त म्हणत होतो, मी ज्ञान कण वेचून इतरांनाही ज्ञान देण्याचा प्रयत्न करत होतो, भक्ती मार्गातला म्हणाला मी तुझी भक्ती मनपूर्वक करीत होतो. असे असता आजपर्यंत तुम्ही आम्हाला भेटला नाही, आज मात्र कसे दर्शन दिले? तेव्हा भगवंत म्हणाले, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग ज्यावेळी एकत्र येतात तिथे मी असतो. त्यामुळे हा भक्ती मार्ग श्रेष्ठ कनिष्ठ म्हणण्याचे कारणच नाही. आपल्याला सुलभ मार्ग वाटेल तो निवडावा, मात्र त्या मार्गामध्ये राहिलेल्या इतर 2 मार्गाचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. अर्जुनाला युद्धामध्ये भ्रम झाला, मोह झाला. अरे मी कोणाला मारणार आहे? मी राजसद्दा काबीज करणार आहे. माझे गुरु, माझे पितामह भीष्म, माझे सर्व बंधू, आप्त जीवलग सगळे सोयरे हे सगळे माझे आहेत, आणि यांना मारून मी राज्य प्राप्त कसे करणार? या माझ्या युद्धाला अर्थ नाही. म्हणून अर्जुन कृष्णाला म्हणतो, भगवंता, मी युद्ध करणार नाही. आणि त्यावेळी जी निर्माण झालेली ती गीता संमोह दूर करण्यासाठी, कर्तव्याची जाणीव देण्यासाठी त्यात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे बाबा, ही सर्व माझी माया आहे. ज्यांना तू माझे माझे म्हणतो आहेस त्यांचा आणि तुझा फक्त 1 जन्माचा संबंध आहे, मात्र माझा आणि तुझा जन्मोजन्मीचा संबंध आहे. गेल्या जन्मात हे तुझे कोण होते ठाऊक आहे का तुला? ते गेल्यावर तू किती रडलास, कोणासाठी रडलास, किंवा तू मेल्यानंतर सर्वात जास्त कोण रडले हे तरी तुला ठाऊक आहे का? देह तू सत्य मानतोयस ही चूक करत आहेस. तू देहाला मी म्हणतोय आहेस ही माया आहे. तुझा गत जन्म कोणता, तुला पुढील जन्म कोणता मिळणार आहे हे महत्वाचे आहे. तुझ्या शरीरात जो आत्मा आहे तो मात्र अमर आहे. आत्मा देह धारण करतो, अगदी कपडे घालावे तसे. ते कपडे जीर्ण झाल्यानंतर जसा आपण त्याचा मोह धरत नाही, इतक्या सहजतेने मृत्यूला समजून घ्यावे. मृत्यू म्हणजे दुःख नव्हे तर मृत्यू आनंदाचा सोहळा आहे. कारण यापेक्षा तू उच्च योनीला जन्माला येशील, आपल्या जन्माचे सार्थक करशील, यासाठी देवाचे हे चाललेले कार्य असते. मायेचे बंधन तुटत नाही हे खरे अज्ञान आहे. निरर्थक नात्याचा विचार करू नकोस. मित्र 4 दिवस रडतील, भाऊ 10 दिवस रडेल, बायको त्यापेक्षा जास्त दिवस रडेल, आई त्यापेक्षा जास्त दिवस रडेल. आईच्या मरणाचे दुःख 6 महिने टिकते, वडिलांच्या मरणाचे दुःख 3 दिवस टिकते, बायकोच्या मरणाचे दुःख दुसरी बायको करेपर्यंत टिकते. अर्थात सारे जण दुःख आणि तुलाही विसरून जातील.
नवीन दमाने पुन्हा संसाराला लागतील म्हणून तू युद्धामध्ये पुढे उभे असलेले पितामह भीष्म, तुला पुत्रवत असणारे सारेच, तुला पित्या समान असणारे सारेच, तुला आदरणीय असणारे सारेच, त्यांची हत्या करायला कचरू नकोस. एखाद्या वेळेला त्यांनी सुद्धा गतजन्मामध्ये तुझी हत्या केली असेल, तेच या जन्मात कर्मफळ भोगणार आहेत असा तू विचार कर. नाती शरीराबरोबर निर्माण होतात व शरीराबरोबर संपतात. आत्मा मात्र अमर असतो, म्हणून संन्याशाच्या बुद्धीने वागणे केव्हाही चांगले. तुला जन्म कशासाठी दिलाय, तुला कर्तव्य काय करायचे आहे, तुला मेल्यावर कुठे जायचे आहे याचा विचार करून योद्धा संन्याशी हो, कर्ममार्गातील संन्याशी हो. नाती मोह निर्माण करणारी असतात, धन लोभ निर्माण करणारे असते. म्हणून धर्म भावनेने हेच तुझे कार्य आहे की इंद्रियांना कर्मे अर्पण करावीत आणि इंद्रिये जिंकून घ्यावीत. संन्याशाला सुद्धा कर्म चुकलेले नाही, त्याला सुद्धा भिक्षा मागावी लागते. तेव्हा लाभ हानी याची पर्वा न करता भगवंताले दिलेले कार्य हीच माझी सेवा आहे असे म्हणून तू कर्तव्य करीत राहिले पाहिजे. या कर्तव्याला तू चुकशील तर तुझे सारीच गणित चुकेल. यामध्ये देवाने दिलेले कार्य प्रामाणिक करणे ही त्याची सेवा आहे हे समजून सावता माळ्याप्रमाणे कामातच राम शोधावा, हे सद्गुरू यशवंत बाबा यांचे सांगणे आहे.